नमस्कार मित्रांनो. केंद्र शासनाकडून पी-एम किसान योजनेचे हप्ते मिळून देखील नमो शेतकरी योजनेचे राज्य सरकारकडून हप्ते मात्र काढले जात नाहीत किंवा जाणून-बुजून हे हप्ते मागे टाकले जात आहेत का काय, अशी शंका निर्माण होत आहे. राज्य सरकारकडून जवळ-जवळ 9वा आणि 10वा हप्ता हा दोन्ही हप्ते हे सरकारने काढले नसून पीक विम्याच्या बाबतीतही तसाच गोंधळ चालू आहे. बऱ्याच जिल्ह्यात पीक विमा मिळाला आहे. काही ठिकाणी मिळाला, काही ठिकाणी मिळाला नाही. तर ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली अशा ठिकाणी सुद्धा ते मंडळच पीक विम्यापासून वंचित ठेवल्याचा प्रकार पुढे येत आलेला आहे. मागील वर्षी धाराशिव जिल्ह्यात वाशी या गावी विक्रमी पाऊस म्हणजे 220 मिलीमीटर हा फक्त 1.5-2 तासात पडला होता. आणि या मोठ्या पावसामुळे पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पण अशा परिस्थितीत देखील सुद्धा याच महसूल मंडळाला पीक विमा नाकारण्यात आलेला आहे. हे पीक विमा कंपनीकडून शिकण्यासारखे आहे. 2026-27 मध्ये पीक विमा आता शेतकरी भरायलाच तयार नाही. कारण ना कर्जमाफीचे पैसे खात्यावर येत आहेत, ना नमो शेतकरीचे पैसे खात्यावर येत आहेत, ना पीक विम्याचे पैसे खात्यावर येत आहेत. मग अशा परिस्थितीत नवीन आणखी पीक विमा कशाला भरायचा, असा सवालही शेतकरी करत आहेत. त्यामुळे नमो शेतकरीचे पैसे तर मिळतच नाहीत, पण आता असलेले जवळचे पैसेही पीक विमा भरण्यासाठी खर्च करून तेही पैसे अडकून पाडायचे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. मागील वर्षी बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच जिल्ह्यात पीक विमे मंजूर होऊनही अद्यापपर्यंत वाटप केलेलं नाही. त्याचं उदाहरण म्हणजे परभणी जिल्हा आणि धाराशिव जिल्हा हे दोन्ही जिल्हे पीक विमा मंजूर होऊन देखील अद्याप वाटप नाही. अशी परिस्थिती असताना सुद्धा शेतकरी नवीन पीक विमा भरतील का, हाच प्रश्न निर्माण होत आहे. आणि सध्या तरी जवळ-जवळ आज पीक विमा भरण्याचे शेवटचे 4-5 दिवसच राहिलेले आहेत. अशा परिस्थितीत सुद्धा 30-40% लोकांनी सुद्धा अजून पीक विमा भरलेला नाही. त्यामुळे यावर्षी पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याची दिसत आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता शासन लवकर काढेल अशी अपेक्षा आहे. पण कर्जमाफीची ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच नमो शेतकरीचा हप्ता निघेल असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे आता शेतकरी कर्जमाफीच्या 2 याद्या या जाहीर झाल्या असून गावोगावी या याद्या पोचल्या आहेत. आता तिसरी यादी खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. कारण सध्याची ही यादी, दुसरी यादी म्हणजे प्रत्येक गावात 100-50 मोठं गाव असेल तर 400-500 असेच लोकांची फक्त निवड झालेली आहे. आता तिसरी यादी खूप मोठी असणार असून ती हजारोवर असणार आहे. ती लवकरच येईल आणि कर्जमाफीची ही सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यावरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार आहे. हे नाही. धन्यवाद.